राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाचा गोंधळ निर्माण झाल्यामुळे या निवडणुकांवर टांगती तलवार अजूनही कायम आहे। मंगळवारी या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती, परंतु निवडणूक आयोग आणि राज्य सरकारच्या वकिलांनी अधिक डाटा उपलब्ध होण्यासाठी न्यायालयाला मुदत मागून घेतली आणि सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली। दरम्यान नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांवर न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिलेली नाही, त्यामुळे त्या निवडणुकांचा कार्यक्रम तसाच सुरू राहणार आहे। कदाचित आरक्षणाच्या संदर्भातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून ही प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यास न्यायालयाची हरकत नसावी। सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीच्या आधी घेण्याचे आदेश दिले होते। ते आदेश कायमच आहेत, परंतु त्याच वेळी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात काही निश्चित दिशानिर्देश न्यायालयाने दिले होते। त्या निर्देशांचे पालन झाले नसल्याचा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढला आहे। अनेक ठिकाणी आरक्षणाची एकूण मर्यादा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक झाल्यामुळे त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यात आली होती। हे होऊ शकते याची कल्पना आरक्षण निर्धारित करणाऱ्यांना घटकांना नव्हती का? आरक्षणाच्या माध्यमातून राजकीय फायदा घेण्याच्या प्रयत्नात न्यायालयाच्या निर्देशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले का? हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविकच आहे। न्यायालयाच्या निर्देशांचा योग्य अर्थ समजला नाही असा तर्क दिला जात असेल तर ही बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल आणि समजून उमजून या चुका झाल्या असतील ते अतिशय खालच्या पातळीवरचे राजकारण म्हणायला हवे। एकूण हा गोंधळ नेमका कुणी घातलाय याचे उत्तर समोर यायला हवे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।